आप देख रहे हैं महा इंडिया न्यूज, खबर वही जो हो सही। मुंब्रा पुलिस स्टेशन के एनडीपीएस कास ने एक बड़ी कामयाबी मिली। उन्होंने 2 किलो 2005 ग्राम चरस, जहाँ पे उसकी वैल्यू बाजार में 1 करोड़ 10 लाख 25 हजार है। मुंब्रा एनडीपीएस पोस्ट के अधिकारी मान सपानी केदर और सपानी जाधव है। आइए बात करते हैं सीनियर मैडम ने प्रेस कॉन्फ्रेंस में क्या कहा था। मुंब्रा से हमारे महा इंडिया न्यूज के प्रतिनिधि डॉक्टर वीनू वर्गीस की नेमकं काय करणे आणि काय किती मालमत्ता भेटलेला आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे एनडीपीएस पथक आहे त्यांनी एनडीपीएस कारवाई केलेली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 किलो 205 ग्रॅम चरस जे आहे ज्याची किंमत 1 करोड 10 लाख 25 हजार रुपये आहे, हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे एनडीपीएसचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जनस्थळी एक इसम संशयित उभा असताना दिसला। त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जाऊ लागला। त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस ज्याची किंमत 1 कोटी 10 लाख 25 हजार रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्दकी, राहणार मुंब्रा। त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 1988/2025 एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत PCR दिलेला आहे। मॅडम जप्त केलेला मेडोफ्रीन शरद कोणत्या मार्गाने आणलं? आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचं आपल्या प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आधीचा पूर्वचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत। त्याचा आपण तपास करत आहोत। तपासाची ट्रॅक केली नव्हती, चान्स रेट आपल्याला मिळालेली आहे। आपल्याला संशयित आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याची झडती घेतलेली आहे। मॅडम परिसरातून अजून कोणते साथीदार किंवा मुख्य जात आहेत? आपण त्याचा शोध घेत आहोत। सध्या तरी एकच आरोपी आपल्या अटकेमध्ये आहे। पुढील तपास फॉरेन्सिक तपास आपण जे आहेत रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहेत सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील तपास त्याचा आपण रेकॉर्ड तपासत आहोत। सध्या तरी अजमेर राजस्थान त्याच्याकडे गुन्हा आहे एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे। थँक्यू मॅम। Subscribe and press bell icon to get daily updates.